संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या विशेष संस्काराच्या निमित्ताने धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, एका विशेष निमित्ताने हा धम्मदेसनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी एक मंगल कामना विशेष रूपाने ताईंप्रती सुद्धा अर्पण करतो, कारण खूप प्रयत्न करून त्यांनी आजचा हा दिवस नियोजित केलेला आहे। सौरभ दादांचा पुण्यस्मरण दिन मला वाटते 29 ऑक्टोबरला होता, परंतु त्या दिवशी आमचं नियोजन होऊ शकलं नाही। तर तरी ताई म्हणाल्या की भंतेजी तुम्हाला जेव्हा कधी तारीख खाली असेल फक्त तुम्ही सांगा, त्या तारखेला एक पुण्यस्मरणार्थ आपण दादांच्या पुण्यस्मरणार्थ संघदानाचा आणि धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करूया। तर आज हा संघदानाचा आणि धम्मदेसनेचा कार्यक्रम हुमनेताईंच्या म्हणजे पुढाकारामधून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून का होईना आपल्यालाही भिक्खू संघाच्या दर्शनाचा आणि भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा सुद्धा लाभ होत आहे। तर हे जे काही पुण्य आहे आजच्या दिनी हुमणे परिवाराने जे काही पुण्य आज संपादित केलेलं आहे, शिवरदान सुद्धा करीत आहात, तर जे काही पुण्य या परिवाराने संपादित केलं हे सगळं पुण्य आपण दादांच्या पुण्यस्मरणाला अर्पण करीत आहोत। या पुण्यकर्माच्या बलाने दादांच्या नाम आणि रूपस्कंधाला या निसर्गामध्ये सुगती प्राप्त व्हावी अशा प्रकारची मंगल कामना आपण सर्वच या ठिकाणी अर्पण करूया। उपस्थितांनो, तथागतांच्या काळातील एक कथा तुम्हाला सांगतो। कथा म्हणजे घटना आहे, अशी कोणती भाकड कथा नाही आहे। त्या कथेचा बोध फार महत्वाचा आहे, कारण आज जलदान विधी तथा पुण्यस्मरणार्थ आपण हा संस्कार संपन्न करीत आहोत। तर त्या दृष्टीने बुद्ध काळातील एक प्रेरणादायी कथा म्हणजे बोध कथा, ज्यामधून अत्यंत महत्वाचा बोध आपल्या सर्वांना मिळतो। तर अशा प्रकारची एक प्रेरणादायी कथा आहे। एकदा श्रावस्तीमध्ये असताना भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये विहार करीत असताना एक ब्राह्मण पुत्र भगवान बुद्धांकडे आला आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, माझे पिता हे मृत्यूला प्राप्त झालेले आहेत आणि माझ्या पित्याला मृत्यूनंतर सुगती प्राप्त व्हावी, सुगती म्हणजे काय, स्वर्ग प्राप्ती व्हावी
याकरता तुम्ही काहीतरी पूजापाठ करा, काहीतरी मंत्रजप करा, काहीतरी करा, कर्मकांड काहीतरी करा, की जेणेकरून माझ्या मृत पावलेल्या पित्याला डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे, नरकात जाण्यापासून त्याची मुक्तता झाली पाहिजे. तर भगवान बुद्धाने त्याची मानसिकता ओळखली, की जर मी याला आता किती जरी समजावून सांगितलं की बाबा रे स्वर्ग नाहीये, नरक नाहीये, हे असं काहीच नाहीये, पण हा काही समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये. मग भगवान बुद्ध त्याची मानसिकता ओळखतात आणि त्याला ते सत्य समजून सांगण्यासाठी एक युक्ती त्याला सांगतात, म्हणजे एक युक्ती लढवतात आणि त्याला म्हणतात ठीक आहे, मी तुझ्या पित्याला डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकतो, म्हणजे डायरेक्ट स्वर्गामध्ये जागा मिळेल, पण तुला एक कर्म करावं लागेल. काय? तर भगवान बुद्ध म्हणतात तू एक काम कर, बाजारामध्ये जा, बाजारातून 2 मातीचे माठ घेऊन ये, त्यानंतर एक काठी घेऊन ये, कापड घेऊन ये, रस्सी घेऊन ये. तर त्या ब्राह्मण पुत्राला आश्चर्य वाटते की आतापर्यंत आपण यज्ञयाग बघितला, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची पूजा बघितली, हे काहीतरी नवीनच आहे. भगवान बुद्ध काहीतरी नवीन कर्मकांड करत आहेत आणि या कर्मकांडाने नक्कीच माझ्या पित्याला स्वर्ग प्राप्ती होईल, माझ्या पित्याला स्वर्गामध्ये नक्कीच जागा मिळेल. तो आनंदाच्या भरात बाजारात जातो, 2 मातीचे माठ घेऊन येतो, कापड घेऊन येतो, लाठी घेऊन येतो आणि आनंदामध्ये तो भगवान बुद्धांकडे येतो आणि भगवान बुद्धांकडे म्हणतो बघा भगवान, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 मातीचे माठ घेऊन आलेलो आहे. मग भगवान बुद्ध म्हणतात की अरे ब्राह्मण पुत्रा, आता एक काम कर, एका माठामध्ये लोणी भर. लोणी समजते ना तुम्हाला? हा, एका माठामध्ये लोणी भर आणि एका माठामध्ये दगड भर. हा आनंदी होतो ना, काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आतापर्यंत जे जे पूजा पाठाच्या पद्धती आहेत याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आहे. तर तो एका माठामध्ये लोणी भरतो आणि एका माठामध्ये दगड भरतो. त्यानंतर भगवान म्हणतात की आता एक काम कर, की हे मातीचे जे माठ आहेत यांची तोंड तू कापडाने बांध. तो त्याप्रमाणे दोन्ही माठांची तोंड कापडाने बांधतो आणि मग भगवान म्हणतात की आता हे दोन्ही माठ उचल, ही लाठी घे आणि माझ्यासोबत चल. तर भगवान बुद्धांच्या मागे मागे तो जातो. भगवान बुद्ध एका वाहत्या प्रवाहाच्या म्हणजे नदीमध्ये उतरतात, त्याला सोबत घेतात आणि बरोबर त्या प्रवाहाच्या नदीच्या प्रवाहाच्या मधोमध गेल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की अरे ब्राह्मण पुत्रा, आता एक काम कर, हे दोन्हीही मातीचे जे माठ आहेत हे पाण्यामध्ये सोडून दे, पाण्यामध्ये सोडून दे. हा आनंदी असतो ना, काहीतरी कर्मकांड करायला भगवान बुद्ध. तर दोन्हीही मातीचे माठ तो पाण्यामध्ये सोडतो आणि मग भगवान बुद्ध म्हणतात एक काम कर, ही लाठी घे आणि या लाठीने हे दोन्ही माठ फोड. तो दोन्ही माठ फोडतो. तर माठ फोडल्यानंतर ज्या माठामध्ये लोणी होतं ते लोणी पाण्याच्या वर आलं आणि ज्या माठामध्ये दगड भरलेले होते ते दगड तळाशी गेले, ते वर काही आले नाही. तर भगवान बुद्ध मग त्याला म्हणतात की आता ब्राह्मण पुत्रा, आता हात जोड, आता हात जोड आणि या लोणीला विनंती कर की हे लोणी लोणी, मी तुला हात जोडून विनंती करतो की तू तळाशी जा आणि हे दगड दगड, मी तुला विनंती करतो की तुम्ही वर या, अशी विनंती कर. तो ब्राह्मण पुत्र भगवान बुद्धांकडे एका नजरेने पाहतो आणि म्हणतो की भगवान, असं कसं होऊ शकते बरं? असं कसं होऊ शकते? मी किती जरी हात जोडले, कितीही विनवणी केली, कितीही पूजापाठ केला, काही जरी केलं तरी काही माझ्या विनंतीमुळे ही लोणी तळाशी जाणार नाही आणि माझ्या विनंतीमुळे हे दगड पाण्यावरती येणार नाही. भगवान, हे असं कसं होईल भगवान? हा तर निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे म्हणून लोणी वर आलं आणि दगड खाली राहिले. भगवान, भगवान, हा तर निसर्गाचा नियम आहे, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध काहीच होऊ शकत नाही भगवान, तर मी हात जोडून काय फायदा? मग भगवान बुद्ध म्हणतात की अरे ब्राह्मण पुत्रा, तुला जर हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की कितीही हात जोडले, कितीही विनंती केली तरी काही लोणी वर येऊ शकत नाही, लोणी खाली जाऊ शकत नाही आणि दगड वर येऊ शकत नाही, निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध काहीही होऊ शकत नाही, तर अरे ब्राह्मण पुत्रा,
तू मला कितीही हात जोडले तरी मी काही तुझ्या पित्याला स्वर्गामध्ये जागा मिळवून देऊ शकत नाही किंवा नरकापासून जाण्यापासून मी त्याला वाचवू पण शकत नाही. निसर्ग नियमानुसार त्याचे जे कर्म असतील त्या कर्मानुसार त्यांना गती मिळेल, एकतर सुगती मिळेल किंवा दुर्गती मिळेल. मग तो ब्राह्मणपुत्र पुन्हा म्हणतो की भगवान, जर निसर्ग नियमानुसार कर्मानुसार जर माणसाला मृत्यूनंतर सुगती प्राप्त होते तर आपण काहीच करावं नाही का? म्हणजे आपण शांतच बसायचं का? आपल्यामुळे पण त्या मृत व्यक्तीच्या स्कंधांना जर सुगती पाहिजे असेल, म्हणजे त्यांना सुगती प्राप्त व्हावी यासाठी आम्ही काहीच करायचं नाही का? तर भगवान बुद्ध म्हणतात की अरे ब्राह्मण पुत्रा, नक्कीच आपण सुद्धा पुण्यकर्म करायला पाहिजे. की ज्या लोकांना असं वाटतं की माझ्या परिवारातला किंवा माझ्या नात्यातल्या जो कोणी व्यक्ती मरण पावलेला आहे आणि माझ्या अनंत पिढ्यांमध्ये जे जे नातलग मरण पावलेले आहेत त्या सर्वांना सुगती प्राप्त करून द्यायची असेल तर आपण 5 प्रकारचे पुण्यकर्म करायला पाहिजे. 5 प्रकारचे पुण्य, ज्याला आपण म्हणतो ना पुण्यानुमोदन, यालाच म्हणतात पुण्यानुमोदन. आता अनेक ठिकाणी लोक पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संस्कार संपन्न करतात, परंतु नेमकं पुण्य कोणतं आहे, त्याचं अनुमोदन कसं करावं हे लोकांना समजत नाही. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्या ब्राह्मण पुत्राला उपदेश करीत असताना भगवान बुद्ध त्याला 5 प्रकारच्या पुण्यकर्माचा उपदेश करतात की ज्यांना ज्यांना वाटतं की मला सुख प्राप्त व्हावं किंवा मला मृत्यूनंतर सुगती मिळावी आणि माझ्या पुण्य बलाने मी सुगतीस प्राप्त व्हावे, तर त्या सर्व लोकांनी या 5 प्रकारच्या पुण्यकर्माचं अनुमोदन करावं. अनुमोदन म्हणजे काय? त्याचं अनुसरण करावं. त्या पुण्यकर्माला पुन्हा 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 त्याचं अनुसरण करावं. तर भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात 5 प्रकारचे पुण्यकर्म. या पुण्यकर्माला बुद्ध तत्वज्ञानामध्ये पंच पुण्य धर्म असंही म्हणतात. तुम्ही मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचला असेल तर मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये सुद्धा राजा मिलिंदाला भिक्षू नागसेन या पंचपुण्य धर्माचा उपदेश करतात की ज्यांना पुण्यवान व्हायचं आहे, ज्यांना मृत्यूनंतर पण सुगतीला प्राप्त व्हायचं आहे, त्यांनी या 5 पुण्य धर्माचं आचरण करावं. हे 5 प्रकारच्या पुण्य धर्मांचा उपदेश, या 5 पुण्य कर्माचा उपदेश भगवान बुद्ध त्या ब्राह्मण पुत्राला करतात. पहिलं जे पुण्यकर्म आहे भगवान बुद्ध त्याला सांगतात की अरे ब्राह्मण पुत्रा, तुला जर सुगती प्राप्त पाहिजे असेल, जिवंतपणे जर सुख पाहिजे असेल आणि मृत्यूनंतर जर सुगती हवी असेल तर पहिलं पुण्यकर्म करावं, त्याला म्हणतात श्रद्धा पुण्यकर्म. श्रद्धा पुण्यकर्म. आपल्या चित्तामध्ये जी श्रद्धा भावना आपण उत्पन्न करतो हा पहिलं पुण्यकर्म आहे. हे पहिलं पुण्यधर्म आहे, श्रद्धा पुण्यधर्म. पण बांधवांनो, ही जी श्रद्धा आहे ही श्रद्धा कुठे असावी हे सुद्धा महत्वाचं आहे. भगवान बुद्ध सांगतात की आपली जी श्रद्धा आहे, आपली श्रद्धा केवळ बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवरच आपली श्रद्धा असायला पाहिजे. कारण हे 3 रत्न सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. या 3 रत्नांच्या व्यतिरिक्त किंवा 3 रत्नांशिवाय इतर कुठेही आपली श्रद्धा असू नये, अशी आपली श्रद्धा असावी. कारण बुद्ध, धम्म, संघ हे 3च रत्न माणसाचे कल्याण मार्ग आहेत की ज्या रत्नांवरती श्रद्धा ठेवून एक व्यक्ती सुगतीला प्राप्त करू शकतो, एक व्यक्ती सुखपूर्वक जीवन जगू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपली श्रद्धा बुद्धांवर असली पाहिजे. कारण भगवान बुद्ध हे आपले दुःख मुक्तीचे मार्गदाता आहेत. कारण भगवान बुद्धांनी तुम्हाला कोणता अंधश्रद्धेचा मार्ग सांगितलेला नाहीये. जसं आपण समाजामध्ये पाहतो की आजही समाजामध्ये एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर इतके कर्मकांड होतात घरामध्ये, विविध प्रकारचे कर्मकांड. पण जे लोक कर्मकांड करतात ते लोक सुद्धा थोडाही विचार करत नाही की जे जे काही आम्ही कर्मकांड करत आहोत त्या कर्मकांडाने, त्या कर्माने खरंच त्या मृत व्यक्तीला सुगती मिळेल का हो? त्या मृत व्यक्तीची दुर्गतीपासून जाण्यापासून त्याची मुक्तता होईल का हो? ते जराही विचार करत नाहीत. उघड्या डोळ्याने सुद्धा विश्वास ठेवतात आणि कर्मकांडाच्या मार्गे लागतात.
भगवान बुद्ध कर्मकांड शिकवत नाहीत. भगवान बुद्ध कोणती अंधश्रद्धा शिकवत नाहीत. भगवान बुद्ध कोणती मिथ्या दृष्टी शिकवत नाहीत. या उलट भगवान बुद्ध तुम्हाला दुःखमुक्तीचा धम्म सांगतात, जो धम्म तुम्हाला सम्यक दृष्टी प्राप्त करून देतो. सम्यक दृष्टी प्राप्त करून देतो, कारण ही श्रद्धा तुमची बुद्धावर आहे. तर भगवान बुद्ध जेव्हा सांगतात की श्रद्धा काय आहे आणि अंधश्रद्धा काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. भक्ती काय आहे आणि अंधभक्ती काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मिथ्या दृष्टी काय आहे आणि सम्यक दृष्टी काय आहे हे तुम्हालाच लक्षात आलं पाहिजे. कारण आपल्या आजूबाजूला खूप मोठा असा अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. लोक उघड्या डोळ्याने त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात, पण बांधवांनो, त्यावरती ठेवलेली श्रद्धा कधीही पुण्यकर्म अर्जित करू देत नाही. कारण ती अंधश्रद्धा आहे, ती अंधभक्तीचा मार्ग आहे. म्हणून बुद्धांवरती श्रद्धा ठेवा. बुद्धाने उपदेशिलेल्या धम्मावरती श्रद्धा ठेवा. कारण बुद्धाचा धम्म हा माणसाला खरंच विश्वासानं गॅरंटेड माणसाला सुगती प्राप्त करून देत असतो. कारण धम्म हा अंधश्रद्धेचा मार्ग नाहीये. पूर्ण बुद्धी सुसंगत आणि विज्ञान निष्ठ असा धम्म मार्ग भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. तर धम्मावर तुमची श्रद्धा असली पाहिजे आणि संघावर तुमची श्रद्धा नक्कीच असावी. संघावर सुद्धा तुमची श्रद्धा नक्कीच असावी. कारण बघा, मग अशी ताई आमच्या बोलून गेल्या. ताई म्हणाल्या की भगवान बुद्धांच्या काळामध्ये मी होते की नव्हते हे मला माहित नाही, परंतु आज तुमच्या रूपाने भगवान बुद्धच आमच्याकडे आलेले आहेत असं आम्हाला वाटत आहे. हे माझं पुण्य आहे. खरं आहे ना? बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये होऊन गेले, त्या काळातले लोक किती पुण्यवान असतील हो. अनाथ पिंडात ज्याची श्रद्धा भगवान बुद्धांवरती होती तो किती पुण्यवान होता. विशाखा जिची श्रद्धा बुद्धांवरती होती ती किती पुण्यवान होती. किती पुण्यवान लोक होते बुद्धांच्या काळामध्ये की ज्यांनी बुद्धांना प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहिलं, ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या कानाने बुद्धांचे शब्द ऐकले, ज्यांनी स्वतः काया वाचा मनाने बुद्धांचा धम्म आचरणामध्ये आणला. बुद्धांच्या काळामध्ये, बुद्धांच्या सहवासामध्ये किती लोक पुण्यवान होते. आज बुद्ध आपल्यामध्ये हयात नाही आहेत. बुद्ध महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले आहेत, परंतु भगवान बुद्धांचं रूप, भगवान बुद्धांच्या रूपाने आजही भिक्खू संघ तुम्हाला बुद्धत्वाचा उपदेश करतो, तुम्हाला धम्माची देशना करतो. कारण संघामध्ये बुद्ध स्थायी आहेत, संघामध्ये बुद्ध ठायी असतात. बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा असं नसते बांधवांनो. कारण बुद्ध सुद्धा संघाचे एक सदस्य असतात. बुद्ध वेगळे आणि संघ वेगळे नसतो. बुद्धाने परिधान केलेलं चिवर स्वतः परिधान करून संघ अविरतपणे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. ज्यांना वाटतं की आम्ही बुद्धांची सेवा करावी, ज्यांना वाटतं की आम्ही बुद्धांची सेवा करावी, त्याने भिक्खू संघाची सेवा करावी. कारण भिक्खू संघाची सेवा ही बुद्धाची सेवा केल्यासारखं आहे. ज्यांना वाटतं की आम्ही जर बुद्धाला दान केलं असतं किती बरं झालं असतं, तर त्यांनी संघाला दान करावं. कारण संघ हे पुय्यं खेतंग आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे पुण्य कर्म करण्याची संधी मिळेल तर बुद्धांवर, धम्मावर आणि संघावर अनंत श्रद्धा ठेवून तुम्ही श्रद्धा भावनेने बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करावं. हे पहिलं पुण्यकर्म सदैव ठेवा. श्रद्धा पुण्यकर्म आहे. कारण श्रद्धेतूनच सगळी सुरुवात होत असते. श्रद्धेतूनच तुमच्या धम्माचरणाची सुरुवात होत असते. म्हणून श्रद्धेला तपासा, श्रद्धेला तुम्ही व्यवस्थित तपासा. या मानवी जीवनामध्ये ज्याला कुणाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे आणि मृत्यूनंतरही मला सुगती प्राप्त व्हावी असं ज्याला वाटतं, त्यांनी निश्चितपणे, गॅरंटेड निश्चितपणे त्याने बुद्धांवर श्रद्धा ठेवावी, धम्मावर श्रद्धा ठेवावी आणि संघावर श्रद्धा ठेवावी. आणि नेहमी एक वचन नेहमी आपल्या ध्यानीमध्ये ठेवावं की बुद्ध, धम्म आणि संघाशिवाय नथी मे शरणंगय्यं. बुद्ध, धम्म, संघाशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाहीये. नथी मे शरणंगय्यं. बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं. एतेन सच्चवज्जेन हो तुम्ही जय मंगलम.
बुद्ध धम्म संघाखेरीज माझं दुसरं कोणतंच शरणस्थान नाही आहे. हे सत्यवचन आहे, हे सत्यवचन आहे आणि याच सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो. हे असं आपण नेहमी 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 चिंतन करावं. हे आपल्या श्रद्धेचं लक्षण आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला भिक्खू संघाचं दर्शन होईल तर तुमची श्रद्धा तुम्हाला प्रसन्नता निर्माण करून देते. हे श्रद्धेचं लक्षण आहे. बघा, भिक्खू संघ आल्याबरोबर नेहमी पाहतो आम्ही ठवरे कॉलनीमध्ये, आज तर आनंद ओसंडून वाहत होता की भिक्खू संघ अगदी वर्षावासाच्या पवारण्याचा काळ सुरू आहे सध्या. या पवारणाच्या काळामध्ये जिकडे तिकडे कठीण चिवरदानाचा संस्कार सुरू आहे. भिक्खू संघाचा वर्षावास पवारण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पुढच्या येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत ही पवारणा अशीच सुरू राहणार आहे. या पवारणेच्या काळामध्ये भिक्खू संघ आपल्या घरी आलेला आहे. आपल्याला म्हणजे भिक्खू संघाला पाहिल्या बरोबर बघा सर्व महिला मंडळाच्या चेहऱ्यावरती असे अत्यंत असं म्हणजे आनंद असं ओसंडून वाहत होता. सगळ्यांचे हसरे चेहरे, आनंदी चेहरे. ही संघावरची श्रद्धा आहे. ही श्रद्धा माणसाला आनंद देत असते, आनंद उत्पन्न करते, प्रसन्नता उत्पन्न करते आणि महत्वाकांक्षा उत्पन्न करते श्रद्धा. जर तुमची बुद्धावर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा असेल तर तुमच्यातही ही महत्वाकांक्षा उत्पन्न होईल की संघाने नेहमी नेहमी आमच्याकडे यावं, संघाने नेहमी नेहमी आमच्याकडे यावं, नेहमी आम्हाला धम्मदेशना द्यावी, संघाला दान पुण्य करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी. ही श्रद्धा आहे, ही श्रद्धेची लक्षणं आहेत. तर बांधवांनो, ह्या पहिला पुण्य धर्म आपण सर्वांनी नेहमी नेहमी आपल्या जीवनामध्ये विकसित करावा. श्रद्धा फार महत्वाची आहे. श्रद्धा ज्यांच्या चित्तामध्ये या 3 रत्नांबद्दल श्रद्धा आहे त्या व्यक्तीला कधीच दुःख होत नाही. आणि दुःख झालंही असेल तर त्या दुःखातून खूप लवकर ती लोक बाहेर येतात, सुखपूर्वक जीवन जगतात. दुःखामध्ये जास्त दिवस निपजून राहत नाहीत, सुखपूर्वक जीवन जगतात. तर श्रद्धा ठेवावी. पहिलं पुण्यधर्म आहे श्रद्धा पुण्यधर्म. त्यानंतर भगवान बुद्ध त्या ब्राह्मण पुत्राला आणखीन दुसरं पुण्यधर्म सांगतात. त्याला म्हणतात दान पुण्यधर्म. दान, दान पुण्यधर्म. जसं बघा, दान म्हटलं की बहुतांश लोकांना काय वाटतं की दान म्हटलं की एकच येते, ते म्हणजे पैसे. पैशाचं दान. दान शब्द म्हटला की पैशाचं दान. अरे, दानाचा अर्थ एवढा आपण संकुचित केलेला आहे. विचार करा की एक बोधिसत्व आपली दान पारमिता पूर्ण करून बुद्धत्वाला प्राप्त करतात, बुद्ध होतात. तर दान पारमिता किती मोठी असेल हो. आणि आपण दानाचा अर्थ संकुचित केलेला. बांधवांनो, दान म्हणजे केवळ पैसा होत नाहीये. दान म्हणजे केवळ पैसा पुरत्याची व्याख्या होत नाही. दान हा बोधिसत्वाचा एक पारमी धर्म आहे. दान, कारण श्रद्धा ज्यांच्या चित्तामध्ये आहे तेच लोक दान करू शकतात. करू शकतात की नाही? पण श्रद्धाच नसेल तर तुम्ही दान कधी करणार? चित्तामध्ये संघाप्रती श्रद्धाच नाही आहे तर तुम्ही संघाला दान करू शकता का? नाही करू शकत. आता या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, संघाप्रती तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, तर या श्रद्धा भावनेतून तुम्हाला ही महत्वाकांक्षा उत्पन्न झाली. श्रद्धेचं हे लक्षण आहे की संघाने आमच्याकडे यावं आणि संघाला दान देण्याचं पुण्य आम्हाला प्राप्त व्हावं. लोकांना वाटतं ना की आम्हाला पुण्य प्राप्त व्हावं, नेहमी नेहमी आम्ही पुण्य करावं. तर बघा बरं, संघाला सोडून दुसरं कुठे अशी जागा आहे की जिथं तुमचं पुण्य होते? करा बरं विचार, कुठं होते तुमचं पुण्य? आम्ही पाहतो की लग्न समारंभामध्ये तुम्ही लोक नातेवाईकांमध्ये एकमेकांना ते 10 रुपयाचे कपडे दान देता आहे ना, टोपी आणि कपडे देता, ऐकून देता की नाही? ते पुण्य आहे का? ते फक्त कर्तव्य आहे. आम्ही अरे एवढा कपड्यावर खर्च करतात बघा, एवढा खर्च करतात लग्नामध्ये. ते टोपी, 10 रुपयाची टोपी आणि शेमूड पुसायचा कपडा देतात. ते लोक फेकून देतात कपडा, वापरतात ते कपडा ना. पण किती मान असते त्याच्या मागं, किती मोठा मानपान असते. अगोदर लहान्याला दिला, माझं नाव नाही घेतलं की झगडे होतात, भांडणं होतात. ते दान नाहीये, ते पुण्य नाहीये. बांधवांनो, पुण्य कर्म जर असेल ना, जिथे दान केल्याने तुम्हाला ते नक्की पुण्य होईल, तर यामध्ये केवळ एकच पुय्यंग खेतंग आहे. पुय्यंग खेतंग लोकसाती. या संपूर्ण लोकसातीमध्ये, या लोकांमध्ये केवळ आणि केवळ
एकच असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी दान केल्याने, ज्या ठिकाणी पुण्य केल्याने खरंच तुम्हाला सुगती प्राप्त होते, तो म्हणजे भिक्खू संघ आहे. भिक्खू संघाच्या व्यतिरिक्त इतर कुठेही केलेलं दान हे पूजन खेतक नाही आहे. म्हणून जे जे लोक बुद्धावर श्रद्धा ठेवतात ते लोक नक्कीच दान पुण्य करतात. जी जी लोक धम्मावर श्रद्धा ठेवतात, संघावर श्रद्धा ठेवतात, ते लोक नक्कीच दान पुण्य करतात. आणि म्हणून बांधवांनो, उपासक उपासिकांनो, आपल्या जीवनामध्ये दान पुण्य धर्म नेहमी वाढला पाहिजे. कारण दान कशासाठी आहे, तर तुमच्या चित्तामध्ये त्यागाची भावना उत्पन्न व्हावी. त्याग उत्पन्न व्हावा तुमच्या चित्तामध्ये. आपण म्हणतो ना की एक ना एक दिवस हे सगळं काही आपल्याला सोडून जायचं आहे, असं म्हणतो ना आपण. एक ना एक दिन हे सब कुछ छोड़ के हमको जाना है. पण आम्ही पाहतो की जी लोक आता मरणावर टेकलेली आहेत, मृत्यूला प्राप्त होणार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या मनातला लोभ काही कमी होत नाही. मरणाला टेकलेले आहेत बघा, मरणार आहेत, पण तरी इच्छा काय असते, अरे ते माझं ते राहिलं पाहायचं, अरे तो माझा प्लॉट राहिला पाहायचा, अरे नातीचं लग्न राहिलं पाहायचं, अरे अमकं राहिलं ढमकं राहिलं ते राहिलं. अनंत इच्छा असतात, अनंत इच्छा, अनंत लोभ असतो. आणि त्या लोभयुक्त चित्ताने ते मृत्यूला ग्रहण करतात, मृत्यू स्वीकार करतात. तर भगवान बुद्ध म्हणतात, अशा लोभयुक्त चित्ताने मृत्यूला स्वीकार करणं म्हणजे मरण पावणं हे चांगलं मरण नाहीये. द्वेषयुक्त चित्ताने मृत्यू होणे हे चांगलं मरण नाहीये. रागयुक्त चित्ताने मरण पावणे हे चांगलं मरण नाहीये. म्हणून बांधवांनो, मरता समयी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. ज्यांना वाटतं की मला सुगती प्राप्त व्हावी, तर मृत्यूच्या अंतिम समयी जी आपली चित्त अवस्था आहे, ही चित्त अवस्था राग विरहित असली पाहिजे. आपली चित्त अवस्था द्वेष विरहित असली पाहिजे, लोभ विरहित असली पाहिजे. पण असं होत नाही की ज्या लोकांनी कधी दानच केलं नाही, म्हणजे त्याग, कधी त्यागच केला नाही, तर मृत्यूच्या समयी त्यागाचं चित्त कसं उत्पन्न होईल, होऊ शकत नाही. पण जी लोक बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवून नेहमी दान पुण्य करतात, त्याग करतात, त्यागाची भावना उत्पन्न करतात, मृत्यूच्या समयी सुद्धा त्यांची चित्त अवस्था लोभ विरहित असते. त्या चित्तामध्ये बिलकुल थोडाही लोभ नसतो, थोडाही लोभ नसतो. कारण दान पुण्य केले चित्त असते ना. मग अशी जर चित्त अवस्था असेल की ज्या चित्तामध्ये त्याग आहे, ज्या चित्तामध्ये बिलकुल लोभ नाही आहे, तर अशा शुद्ध चित्त अवस्थेमध्ये जर मृत्यूला प्राप्त झालं, तर विश्वासाने तुम्हालाही सांगता येईल की त्याला नक्कीच सुगतीचा लाभ होतो. हे दानाचं चित्त आहे, हे त्यागाचं चित्त आहे. आणि म्हणून बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवा, हे पहिलं पुण्य धर्म आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, जो श्रद्धा ठेवतो तोच दान करतो. श्रद्धा नसेल तर तो दान करू शकत नाही. जे दिसते ना करतोय बा, चित्तामध्ये श्रद्धाच नाही तर दान होऊ शकत नाही, पुण्य होऊ शकत नाही. हे दोन पुण्य धर्म आहेत. त्यानंतर भगवान बुद्ध त्या ब्राह्मण पुत्राला आणखी तिसरा पुण्य धर्म सांगतात, त्याला म्हणतात शील पुण्य धर्म. शील, शील पुण्य धर्म आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्ही शीलाचं पालन करायला पाहिजे. प्रत्येक क्षणाला असं एकही क्षण जाऊ नये की ज्या क्षणामध्ये तुम्ही शील भंग केला असेल. भगवान बुद्धाने शील उपदेश दिलेला आहे. तुमच्यासारख्या उपासक उपासकांसाठीच नाही, तर आम्हा भिक्खू भिक्खुणींसाठी सुद्धा भगवान बुद्ध शीलाचा उपदेश करतात की हा सर्वोत्तम शील मार्ग आपल्या सुखाचा मार्ग आहे. तर उपासक उपासिकांकरिता भगवान बुद्धाने पंचशीलाचा उपदेश केलेला आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलेचं आचरण करता. त्यानंतर दर महिन्याला अष्टशील उपोषित व्रताचंही पालन करावं, असा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. आता बरेचसे उपासक तयार झाले बघा. तुमच्यापैकी बरेचसे लोक आहेत की दर महिन्याच्या या 4 दिवशी किमान 4 दिन का होईना तर ते अष्टशील उपोषित व्रताचंही आचरण करतात. पौर्णिमेचा दिवस, त्यानंतर चतुर्दशीचा दिवस, अमावस्या नाहीये. विनय पिटकामध्ये सांगितल्याप्रमाणे उपासक आणि उपासिकांकरिता चतुर्दशीचा दिवस सांगितलेला आहे, लक्षात घ्या. आणि 2 अष्टमी, चतुर्दशी म्हणजे काय, 14वा दिवस. अमावस्येचा जो अगोदरचा दिवस आहे
त्याला चतुर्दशी म्हणतात. जसं पालीमध्ये 10ला दसम म्हणतात, 11ला एकादशी म्हणतात, 12ला द्वादशी म्हणतात, 13ला त्रयोदशी म्हणतात, आणि जो 14वा दिवस आहे त्याला म्हणतात चतुर्दशी, म्हणजे अमावस्येच्या अगोदरचा दिवस, ज्या दिवशी चंद्राची एकदम बारीक अशी कोर असते बघा, म्हणजे पूर्ण अंधार नसतो, थोडासा प्रकाश असतो, तर त्या चतुर्दशीला आणि 2 अष्टमीला अशा 4 दिवस उपासक आणि उपासिकांनी अष्टशील उपवास व्रताचं पालन करावं, असा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. तर हे शील धर्म आहे बांधवांनो. प्रत्येक उपासक उपासिकांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या शीलाचं पालन करावं. हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, आपल्या वाणीने असत्य भाषण करू नये आणि मद्यपान करू नये. या पंचशिलेचं पालन तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करावं. या सोबत अष्टमीला, दोन्ही अष्टमीला, चतुर्दशीला आणि पौर्णिमेला अष्टशील उपोषित व्रताचंही पालन करावं. हा धर्म तुमच्यासाठी आहे. बाकी भिक्खुनी संघ सुद्धा शील पालन करतात, अगदी त्याप्रमाणे तुम्हीही शीलाचं पालन करावं. हा तिसरा पुण्य धर्म आहे. मग विचार करा की जे लोक नेहमी शील पालन करतात, हिंसा करत नाही, नक्की त्यांना सुगती मिळेलच ना. जे लोक कधी चोरी करत नाही त्यांना सुगती मिळेल. जे कधी व्यभिचार करत नाही त्यांना नक्कीच सुगती मिळेल. जे लोक कधी आपल्या असत्य वाणीने, आपल्या खोट्या वाणीने कधी कोणाला फसवत नाही, म्हणजे वाणी खोटी करत नाही, खोटं बोलत नाही, त्यांना सुगती मिळेल. जे कधी मद्यपान करत नाही, जे नेहमी जागृत राहतात, त्यांना सुगती मिळेल. म्हणून बुद्धांना हा शील मार्ग सांगितलेला आहे. कारण जोपर्यंत आपले कर्म आपण सुधरवत नाहीत, कुशल कर्म करत नाही, तोपर्यंत सुगतीचा मार्ग आपल्याला प्राप्त होत नाही. हा म्हणून तिसरा पुण्यधर्म लक्षात घ्या. शील पुण्य धर्माचं आचरण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये नित्य नियमाने करावं. तिसरा पुण्यधर्म. चौथा पुण्यधर्म भगवान बुद्ध सांगतात त्या ब्राह्मण पुत्राला की अरे ब्राह्मण पुत्रा, हा चौथा पुण्यधर्म आहे, त्याला म्हणतात करुणा. करुणा पुण्यधर्म. करुणा म्हणजे काय? आम्ही पाहतो बऱ्याचशा मुलींची नावं करुणा ठेवतात, आहे की नाही? पण करुणा म्हणजे काय हे अजूनही लोकांना माहित नाहीये. आपण तर म्हणतो प्रज्ञाशील करुणा, घरावर पण लिहितो, परंतु करुणा या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. करुणा एवढी महत्वाची आहे बघा सुगतीकरिता. स्वतः भगवान बुद्ध सुद्धा करुणावान होते. करुणावान. भगवान बुद्धांना आपण महाकारुणिक म्हणतो ना. महाकारुणिक एवढी करुणा या पृथ्वीवर कोणीही उत्पन्न केली नाही, म्हणून भगवान बुद्धांना आपण महाकारुणिक म्हणतो. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी माणसाला पाहता, की तो अत्यंत दुःखी आहे, तो खूप आजारी आहे, तो कष्टी आहे, तर ज्या वेळेस तुम्ही अशा दुःखी माणसाला पाहाल ना, त्या वेळेस तुमचं मन कंपित झालं पाहिजे. ते म्हणतात तुम्ही हळहळ उत्पन्न होणे, मनात व्हायब्रेशन उत्पन्न झाले पाहिजे, मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली पाहिजे की अरे अरे किती हा माणूस दुःखी आहे बिचारा, अरे अरे हा माणूस किती दुःखी आहे, हा माणूस किती आजारी आहे, हा माणूस किती कष्टी आहे, अरे याचं दुःख दूर व्हावं, याचा हा आजार दूर व्हावा, हा आजार मुक्त व्हावा, हा कष्टातून मुक्त व्हावा, अशी जी भावना मनामध्ये उत्पन्न होते ना, त्याला म्हणतात करुणा. त्याला करुणा म्हणतात. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी माणसाला पाहाल, तेव्हा तुमच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न व्हावी, अरे बिचाराचं दुःख कमी व्हावं, बिचाराचा रोग कमी व्हावा. पण असं होत नाही ना. ही करुणा भावना उत्पन्न करणं खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे. कारण आपण पाहतो की एखादा जर वैरी जरी असेल, आपला एखादा दुश्मन जरी असेल ना, तर वैरी जर दुःखामध्ये असेल तर आपण लय खुश होतो, वा असंच पाहिजे म्हणतो की नाही. असं ही करुणा नाहीये बांधवांनो. असंच पाहिजे असं जर म्हणलं तर आपण द्वेष उत्पन्न करत आहोत. त्याच्याप्रती द्वेष उत्पन्न करू नका. भगवान बुद्ध म्हणतात की करुणा ही सर्व प्रकारच्या दुःखी जनांप्रती असावी, जी भगवान बुद्धांनी निर्माण केली. भगवान बुद्धत्व प्राप्त करतात आणि जेव्हा पाहतात या जनतेकडे, या लोकांकडे की अरे
हे लोक दुखी आहेत बिचारे, हे लोक दुखी आहेत. या लोकांना जीवनाचा दुःखमुक्तीचा मार्ग माहित नाहीये. हे लोक अज्ञानामुळं, अविद्येमुळं अरे बिचारे लोक दुखी आहेत. तर बुद्धांच्या मनात अनंत करुणा उत्पन्न झाली. अरे या लोकांचं दुःख कमी व्हावं, ह्या लोकांचं दुःख कमी व्हावं, तर या करुणा भावनेपोटी भगवान बुद्ध गया ते सारनाथ पर्यंत 250 किलोमीटरचा प्रवास, पायी प्रवास करतात. हे कशामुळे होते? करुणा आहे. तुमच्या चित्तामध्ये ही करुणा आहे. करुणा असेल तरच तुम्ही सगळं काही करू शकता. बाबासाहेब बघा बरं, अरे करुणा मूर्ती बाबासाहेब होते हो. किती करुणा केली आपल्यावरती, आपल्या समाजावरती बाबासाहेबांनी किती करुणा केली हो. जर बाबासाहेबांनी असा विचार केला असता की मला काय करायचं लोकांचं, अरे आज मी टाय कोट सूट बुटामध्ये राहतो, बंगल्यामध्ये राहतो, अरे मला काय करायचं, माझ्याकडे फिरायला गाडी आहे, राहायला बंगला आहे. अरे हे लोक दुखी आहे, हे त्यांचे कर्म आहेत, हे लोक मरतात मरू द्या, मला काय करायचं. असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता तर बाबासाहेब झाले असते का हो? झाले असते बाबासाहेब? नाही. तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले असते का हो? नाही झाले असते. अनंत करुणा उत्पन्न झाली बाबासाहेबांच्या चित्तामध्ये. ते बाबासाहेब जेव्हा पाहतात आपल्या या समाजाकडे, तर बाबासाहेबांना दिसतं अरे हा समाज मागच्या हजारो वर्षांपासून दुःखामध्ये आहे बिचारा. हजारो वर्षांपासून या जातीयतेमध्ये दुःखी आहे. अनंत करुणा उत्पन्न झाली बाबासाहेबांच्या मनात की या समाजाचं दुःख दूर व्हावं, हा समाज सुखी व्हावा, या दलदलीतून बाहेर यावा, हा समाज सुखी व्हावा, अशी करुणा उत्पन्न केली. म्हणून तर सर्वस्व अर्पण केलं बाबासाहेबांनी. किती मोठं उदाहरण आहे. ही करुणा असली पाहिजे आपल्या मनावर. कोणाप्रती द्वेष करू नका, सर्वांप्रती करुणा उत्पन्न करा. जेव्हा जेव्हा तुमच्या परिवारातला, तुमच्या समाजातला, तुमचा शेजारी, तुमच्या नात्यातला, तुमच्या मित्रमंडळीतला जेव्हा जेव्हा कोणीही जो वैरी का असेना, जर तो आजारी असेल, तो जर दुखी असेल, तर बांधवांनो त्याचा द्वेष करू नका, त्याच्याप्रती करुणा उत्पन्न करा, त्याच्याप्रती करुणा भाव उत्पन्न करा. कारण हा करुणा भाव त्या व्यक्तीला सुगती प्राप्त करून देत असतो. समजलं? करुणा म्हणजे काय? तर हा चौथा पुण्य धर्म आहे करुणा. नेहमी करुणा भावना उत्पन्न करा. आणि 5वा पुण्य धर्म भगवान बुद्ध सांगतात, त्याला म्हणतात मेत्ता. करुणा, मेत्ता पुण्य धर्म. मैत्री भावना. जे लोक ध्यान वगैरे करतात तर त्यांना माहित असेल मैत्री भावना. शेवटच्या दिवशी सुद्धा मैत्री भावना शिकवली जाते. मैत्री भावना कशासाठी? तर आपल्या चित्तामध्ये असलेला जो द्वेष आहे, द्वेष भावना आहे, दुर्भावना आहे, ही दुर्भावना कमी व्हावी, ही द्वेष भावना कमी व्हावी, याकरिता तुमच्या चित्तामध्ये अनंत अशी मैत्री भावना उत्पन्न करा. तुम्ही मैत्री भावना उत्पन्न करा. तर आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो, तुम्ही सुद्धा याला फॉलो करा. रोज मैत्री भावना करा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर, ज्या वेळेस तुम्ही म्हणजे फ्रेश झाल्यानंतर बुद्धांपुढे तुम्ही स्थानापन्न होता, तर फक्त 5 मिनिटाचा वेळ काढा. पाठीचा कणा सरळ करून बसा आणि डोळे लावून असं फक्त मनातल्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न करा की माझं मंगल हो, माझं मंगल हो, माझं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो. ही मैत्री भावना आहे. माझ्या समाजामधील सर्व समाज बांधवांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, माझ्या देश बांधवांचं मंगल हो, समस्त मानव जातीचं मंगल हो, अशी मैत्री भावना उत्पन्न करावी. ही मैत्री भावना महत्वाची आहे की ज्या ज्या लोकांना आपल्या चित्तातील द्वेष नष्ट करायचा आहे, दुर्भावना नष्ट करायची आहे, तर त्यांनी मैत्री भावना नेहमी करावी. आता आपण आपल्या प्रियजनांबद्दल तर मैत्री भावना करतोच की माझ्या प्रिय माणसाचं भलं हो, माझ्या मित्राचं मंगल हो, परंतु भगवान बुद्ध म्हणतात की केवळ प्रियजनांबद्दलच नाही, तर तुमचे जे वैरी आहेत असतात, प्रत्येकाच्या चित्तामध्ये काही ना काही द्वेष असतोच की नाही, तर अशा म्हणजे ज्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये द्वेष भावना आहे, त्यांच्या प्रती डबल मैत्री भावना करा. सोपं नाही आहे, कठीण आहे. तुम्ही जस्ट त्या माणसाचा चेहरा समोर आणा की ज्या लोकांना तुम्ही वैरी समजता, तर
तर बघा बरं, होते का तर असं मंगल हो अशी भावना उत्पन्न होत नाही. बांधवांनो, त्यांच्याबद्दल सुद्धा मैत्री भावना करा. त्याचंही मंगल हो, जाऊ दे त्याचंही मंगल हो. एखादा व्यक्ती जर दिल्लीत राहतो बघा, दिल्लीमध्ये, तर त्या माणसाबद्दल आपले लोक द्वेष उत्पन्न करतात. जाऊ द्या ना, कोणी का असे ना, कोणाबद्दल द्वेष करू नका. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, अशा पद्धतीने आपण आपल्या चित्तामध्ये अनंत मैत्री पुण्यधर्म विकसित करा. हे 5 प्रकारचे पुण्य धर्म भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की ज्या ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, मृत्यूच्या नंतरही मला सुगती प्राप्त व्हावी असं ज्यांना ज्यांना वाटतं, त्यांनी या 5 पुण्य धर्माचं आचरण करावं. कोणते कोणते? पहिला पुण्यधर्म श्रद्धा पुण्यधर्म. बुद्ध, धम्म आणि संघावर तुमची श्रद्धा असावी. दुसरा कोणता पुण्यधर्म आहे? दान पुण्यधर्म. नेहमी पूजनीय भिक्खू संघाला दान पुण्य करा. तिसरा पुण्यधर्म कोणता आहे? शील पुण्यधर्म. नेहमी शीलाचं आचरण करा. चौथा पुण्यधर्म करुणा. नेहमी करुणावान बनण्याचा प्रयत्न करा, करुणा उत्पन्न करा. आणि 5वा पुण्यधर्म आहे मैत्री पुण्यधर्म. तर सर्वांप्रती अनंत मैत्री भावना उत्पन्न करावी. तर या 5 पुण्य धर्माचा उपदेश, त्याला 5 प्रकारचे पुण्यकर्म म्हणतात. हे 5 प्रकारचे पुण्यकर्म प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करावे. तर आज बघा बरं, हे 5 पुण्य धर्म तुम्ही आचरणामध्ये आणले की नाही? करा बरं चिंतन. आता ताईंनी आम्हाला म्हणजे भिक्खू संघाला या ठिकाणी पाचारण केलं कारण त्यांची श्रद्धा आहे. पहिलं पुण्यधर्म आहे की नाही? बुद्ध धम्म संघावरती त्यांची श्रद्धा आहे, म्हणून तर त्यांनी एवढा खर्च केला, आम्हाला औरंगाबादवरून इथं बोलवलं, त्यांनी निमंत्रित केलं. ही त्यांची श्रद्धा आहे. श्रद्धा भावनेतूनच त्यांनी आम्हाला दान पुण्य केलं. आज बघा चिवरदान सुद्धा करीत आहेत, दान पुण्य करीत आहेत. त्यांना वाटतं की पुण्य माझ्याकडून व्हावं, तर ते दान पुण्य सुद्धा या ठिकाणी करीत आहेत. म्हणजे श्रद्धा पुण्य धर्म केलं, दान पुण्य धर्म केलं, शील पालन तुम्ही नेहमीच करता. हे काही वेगळे सांगायची आवश्यकता नाहीये. तुम्ही सगळे शीलवान आहात, शील पालन केलं. त्यानंतर आपण करुणा सुद्धा उत्पन्न करीत आहोत. सर्वांप्रती करुणा आणि मैत्री भावना आपण नेहमीच करतो. या 5 पुण्य धर्माचं आचरण बघा आपण सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर नक्कीच जी लोक आपल्या जीवनामध्ये बुद्धानं सांगितलेल्या या 5 पुण्य धर्माचं आचरण करतात, विश्वासानं, भगवान बुद्ध स्वतः विश्वासानं सांगतात की त्या व्यक्तीला कधीच कोणतं दुःख होत नाही, त्या व्यक्तीला कधीही कोणत्या प्रकारचं अकुशल उत्पन्न होत नाही. तो व्यक्ती जिवंतपणे सुद्धा सुखाला प्राप्त करतो, जिवंतपणे सुखाने झोपतो आणि मृत्यू नंतरही त्याला सुगती प्राप्त होते. हे विश्वासानं भगवान बुद्ध सांगतात. एक वेळा आनंदाने भगवान बुद्धाने विचारलं की भगवान, अमुक एका गावामध्ये साळक नावाचा भिक्षू मरण पावला, अमुक एका गावामध्ये सुजाता नावाची उपासिका मरण पावली, अमुक एका गावामध्ये काही उपासक मरण पावले, काही उपासिका मरण पावल्या, तर त्या सर्वांना सुगतीचा लाभ होईल का भगवान? तर भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा, असे प्रश्न मला विचारू नको. तू स्वतः त्या लोकांना कोणती गती प्राप्त झालेली आहे हे आपण स्वतः जाणू शकतो. म्हणजे आपल्याला मृत्यूनंतर कोणती गती प्राप्त होईल हे आपण स्वतः जाणू शकतो. तर भगवान बुद्ध त्याला धम्म दासो नावाचा उपदेश करतात. महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आहे धम्माचा आदर्श. जे लोक धम्माचा आदर्श घेतात तर त्या 4 कसोट्या आहेत की जे लोक या 4 कसोट्यानुसार जीवन जगतात, वेगळं काहीच सांगायची गरज नाहीये, विश्वासानं ती लोक सुगतीला प्राप्त होतात. तर भगवान बुद्ध त्या 4 कसोट्या सांगतात की आनंदा, ह्या 4 कसोट्या आहेत की या 4 कसोट्यानेच तो व्यक्ती सुगतीला प्राप्त झाला की नाही हे आपण सहजरित्या ओळखू शकतो. पहिली कसोटी की तो व्यक्ती बुद्धांवरती श्रद्धा ठेवतो आणि बुद्धांचा गुणगौरव करतो की बुद्ध कसे आहेत, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं, या 9 गुणांनी बुद्धांची प्रशंसा करतो. ही पहिली कसोटी आहे.
तो व्यक्ती धम्मावर श्रद्धा ठेवून धम्माचा गुणगौरव करतो की धम्म कसा आहे, स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनेयिको पच्चतं वेदितब्बो विन्युहिति, या 6 गुणांची प्रशंसा करतो. तो व्यक्ती संघावर श्रद्धा ठेवून संघाचा गुणगौरव करतो. तर संघ कसा आहे, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरुष युगानी अट्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो, आहुणीयो पाहुणीयो दक्षिणीयो अंजलीकरणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाती, या 9 गुणांची प्रशंसा करतो. आणि तोच व्यक्ती जेव्हा शिलावर श्रद्धा ठेवून शिलाचं आचरण करतो, अरे आनंदा, विश्वासानं सांगतो की जो कोणी व्यक्ती बुद्धांवर श्रद्धा ठेवून बुद्धाचा गुणगौरव करतो, धम्मावर श्रद्धा ठेवून धम्माचा गुणगौरव करतो, संघावर श्रद्धा ठेवून संघाचा गुणगौरव करतो आणि शिलावर श्रद्धा ठेवून शिलाचा गुणगौरव करतो, तो व्यक्ती सहजरित्या सांगता येईल की तो व्यक्ती विश्वासाने सुगतीला प्राप्त होईल. हे बुद्धांचं वचन आहे, हे बुद्ध वचन आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा हे पुण्य धर्म वाढविण्याचा प्रयत्न करा. बुद्धांचा गुणगौरव करा, धम्माचा गुणगौरव करा, संघाचा गुणगौरव करा आणि नित्य नियमाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शील पालन करा. या 4 कसोट्या सांगितलेल्या आहे. म्हणून बांधवांनो, उपासक उपासिकांनो, ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगावं आणि मृत्यूनंतर सुद्धा मला सुगती प्राप्त व्हावी, याकरिता त्यांनी या 5 पुण्य धर्माचं नित्य नियमाने आचरण करावं. आणि या ज्या 4 कसोट्या बुद्धाने सांगितलेल्या आहे त्या 4 कसोट्याला उतरून आपण आपलं जीवन यापन करावं, जीवनामध्ये आचरण करावं. तेव्हा त्याला नक्कीच विश्वासानं सुगतीचा लाभ होतो. अशा प्रकारचा बुद्धाचा उपदेश आहे. तर पुनश्च एकदा मी संपूर्ण हुमणे परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो. हुमणे ताई, त्यांच्या ताईचं नाव काय, वृषाली ताई, आणि आपण सर्वच ठवरे कॉलनीतील महिला मंडळ, फार श्रद्धावान महिला मंडळ आहे. संपूर्ण महिला मंडळ, माता भगिनी, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.